कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात स्वतःला लाखाच्या वर मतदान आणि प्रतिस्पर्धी लाखाच्या आत राहावा याचे इच्छुकाकडून नियोजन केले जात आहे। त्यासाठी कुठे डॅमेज तर कुठे डॅमेज कंट्रोल वापरायचे याची व्यूहरचना केली जात आहे। एक गटा मतावर पकड असलेल्या लहान मोठ्या स्थानिक गटांच्या म्होरक्यावर ऑफरची बरसात करून फोडण्याचे काम सुरू आहे। इतकेच नव्हे तर डमी उमेदवार उभे करून विरोधकावर कुरघोडी करण्याचे नियोजन सुरू आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी तुल्यबळ लढत होणार आहे। शिवाय राज्याचे हेवीवेट मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराचा हा मतदारसंघ आहे। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना थेट विरोध आहे। त्यामुळे आमदार पाटील यांची रसद शिवसेनेचे प्राध्यापक संजय मंडलिक यांना मिळत आहे। दुसरीकडे खासदार महाडिक यांचे चुलत बंधू कोल्हापूर दक्षिण भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे समर्थक खासदार महाडिक यांना मदत करतील हे सुद्धा ओपन सिक्रेट झाले आहे। भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी खासदार महाडिक यांचा जाहीर प्रचार सुरू केला आहे। विद्यमान खासदार महाडिक यांनी अनेक दिवसापासून प्रचार यंत्रणा राबवली आहे। प्राध्यापक मंडलिक यांना गतवेळेच्या पराभवाचा वचपा काढायचा असल्याने त्यांनीही दौरे सुरू केले आहेत। त्यामुळे स्वतःची मते वाढवण्याची प्रतिस्पर्ध्यांची मते डॅमेज करण्यासाठी विशेष यंत्रणा कामाला लागल्या आहेत। कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड व चंदगड या 6 विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण 18,68,000 मते आहेत। गेल्या निवडणुकीत 12,275,000 इतके मतदान झाले होते। यंदाही मतदानाच्या टक्केवारीत फार मोठा बदल होईल असे वातावरण दिसत नाही। 2014मध्ये खासदार महाडिक यांना यापैकी 48.19 मते मिळाली होती, तर प्राध्यापक मंडलिक यांना 45.55% मतदारांनी मतदान केले। त्यामुळे 6 विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्ध्याला लाखाच्या आत रोखणे आणि स्वतःचे मतदान 1 लाखावर नेण्यावर आत्तापासून भर दिला जात आहे। यासाठी अफवा, आमिषे व अस्त्रांचा वापर सुरू झाला आहे।